आणीबाणीला आज 50 वर्ष पूर्ण. पंतप्रधान मोदींकडून द एमर्जन्सी डायरीज पुस्तक प्रकाशित. आणीबाणी काळातील संघर्षाचं पुस्तकात वर्णन. आगामी पालिका निवडणुकीची जबाबदारी युवा सेनेकडे. डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या खांद्यावर शिंदे तर मुंबई पालिकेची जबाबदारी देणार. सूत्रांची माहिती. पुण्यात ग्रामस्थांचा रेल्वे भूसंपादनाला विरोध. झाडावर चढून शेतकऱ्यांचं आंदोलन. छत्रपती संभाजीनगरात मुख्य जलवाहिनीवरील 105 अनधिकृत नळ तोडले. किराडपुरा येथे पालिकेच्या विशेष पथकाची मोठी कारवाई. सोलापूर जिल्ह्यात वारीमुळे जड वाहतूक मार्गात बदल. वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्णय. 29 जून ते 10 जुलैपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला. आता व्हॉट्सअॅपवर मिळणार सातबारा. शेतकरी आणि नागरिकांना ऑगस्ट महिन्यापासून मिळणार व्हॉट्सअॅपवर सातबारा. महाभूमी ॲपवर नोंदणी केल्यास व्हॉट्सअॅपवर सातबारा मिळेल. शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी आणखी एका संस्था चालकाला अटक. ओमकार अंजीकर असं अटक केलेल्या संस्था चालकाचं नाव. पुण्यात फुरसुंगीच्या पोलीस निरीक्षकांची बदली झाल्यानं नागरिक संतप्त. मंगल मोडवेंची वाहतूक शाखेत बदली झाल्यानं नागरिकांचा रास्ता रोको आंदोलन. वाशिममध्ये शेतकऱ्यांकडून पावसाळी चवळीची लागवड. शेतकऱ्याला चवळी पिकातून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा. सोलापूर जवळील अदिला नदीची अधिकाऱ्यांकडून पाहणी. विविध उपाययोजना करण्याच्या आयुक्तांच्या सूचना. पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग. भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल. हिंगोलीत पोलिसांचे 2 ठिकाणी छापे. सुमारे 80,000 रुपये किमतीचा 3 किलो गांजा जप्त. 3 जणांवर गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.